बिग बिलियन डे सेल मध्ये अनेक जण अनेक वस्तू घेतात. बिग बिलियन डेज नामी गावी. खास करून लोकांना मोबाईल घेण्याची इच्छा असते. आपल्यापैकी अनेकांनी अशा सेलमध्ये डिस्काउंटचा भरपूर फायदा घेतला असेल. पण सेलमध्ये कधी प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक झाल्यामुळे तुमची ऑर्डर कॅन्सल झाली आहे का? फ्लिपकार्ट अमेझॉन तुमच्या बरोबर स्कॅम तर करत नाहीयेत ना? फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला इतका डिस्काउंट द्यायला कसं काय परवडतंय? या वस्तू फर्स्ट कॉपी तर नसतील? एवढा मोठा बिझनेस करणारे हे प्लॅटफॉर्म्स अजूनही तोट्यात का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्यापूर्वी पैसा पाणीला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ तुम्हाला आयुष्यात कुठे ना कुठे नक्कीच कामाला येतील. तुमची मदतच करतील. नुकतेच फ्लिपकार्टचे बिग बिलियन डे आणि अमेझॉनचे ग्रेट इंडियन फेस्टिवल होऊन गेले. यांनाच आपण फेस्टिव्ह सीझन सेल्स असेही म्हणतो. या सेलमध्ये प्रोडक्ट्सच्या प्राइजेस प्रचंड कमी होतात. मागील वर्षी फेस्टिव्ह सीझन मध्ये आयफोन 13 ची किंमत 50,000पेक्षा कमी झाली होती. या सेलच्या आधी याच फोनची प्राइस जवळपास 70,000 रुपये एवढी होती. त्यामुळे ज्या लोकांचे बजेट 30 ते 35,000 रुपयांचे अँड्रॉइड फोन घेण्याचे होते, त्यांनी आपले बजेट थोडेसे वाढवून आयफोन घेण्याची तयारी केली. त्यामुळे जेव्हा सेल सुरू झाला तेव्हा काही मिनिटातच हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला. इथे आपण आयफोन 13 बद्दल बोलतो. हा फोन लगेच आउट ऑफ स्टॉक झाल्यामुळे स्वस्तात आयफोन घेण्याची आशा ज्यांनी बाळगली होती त्यांची निराशाच झाली. थोड्या वेळात आयफोन पुन्हा स्टॉक मध्ये आला, मात्र त्यावेळी त्याची किंमत थोडीशी वाढली होती. नवीन स्टॉक मध्ये आलेल्या आयफोनची किंमत 55,000 पर्यंत होती. तरी देखील ओरिजिनल प्राइस पेक्षा तो स्वस्तच होता. त्यामुळे ज्या लोकांची निराशा झाली होती त्यांना पुन्हा संधी मिळाली. प्राइस आणखी वाढेल या भीतीमुळे 3-4,000 जास्त देऊन लोकांनी फोन घेऊन टाकला. गेल्या वर्षीच बिग बिलियन डे सेल मध्ये फ्लिपकार्टने आयफोनचे लाखो युनिट्स विकले. पण फ्लिपकार्ट आणि अमेझॉन हे प्लॅटफॉर्म हे सेल नक्की का सुरू करतात? चला तर मग याचं उत्तर मिळूया. फेस्टिव्ह सीझन मध्ये फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या कंपन्या किती सेल करत असतील याचा आपल्याला अंदाजही नाही. मोबाईलचा ब्रँड कोणताही असो, या सेल मध्ये त्याची भरपूर विक्री होणार हे ई कॉमर्स कंपन्यांना माहिती असते. त्यामुळे या कंपन्या मोबाईल्सच्या सेलर्स कडून खूप जास्त क्वांटिटीची मागणी करतात. एवढ्या मोठ्या ऑर्डर्समुळे त्यांना प्रोडक्ट स्वस्तात मिळते. नंतर सेल्स मध्ये प्रॉफिट मार्जिन कमी करून हाय व्हॉल्यूम सेल करण्यावर या कंपन्यांचा फोकस असतो. एक उदाहरण घेऊन पाहू. समजा 30,000 रुपये किमतीचा एक स्मार्टफोन आहे. त्याचे एक युनिट सेल केल्यावर अमेझॉनला 4,000 रुपयाचे प्रॉफिट होते. अमेझॉनने त्याचे 10,000 युनिट्स विकले तर त्यांना एकूण प्रॉफिट 4 कोटी रुपये एवढा होईल. इथे जर अमेझॉनने प्रॉफिट मार्जिन 4,000 वरून 2,000 केले तर खूप जास्त बायर्स अट्रॅक्ट होतील. आधी 10,000 युनिट सेल केले होते तर नंतर 30 ते 40,000 युनिट सेल करतील. 2,000 रुपये प्रॉफिट मार्जिनवर 40,000 युनिट सेल केले तर त्यांचा एकूण प्रॉफिट होईल 8 कोटी रुपये. म्हणजे कस्टमर्सही जास्त आणि प्रॉफिटही जास्त. पण या सेलचा फायदा नक्की किती लोकांना होतो? फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या कंपन्यांच्या सेलमध्ये प्रोडक्ट्स लवकरच आउट ऑफ स्टॉक होतात. त्यामुळे या सेल्सचा काही मोजक्याच लोकांना फायदा होतो. हे आपण आयफोनच्या उदाहरणामध्ये पाहिलंच होतं. आयफोन आउट ऑफ स्टॉक झाल्यामुळे अनेक लोकांच्या ऑर्डर कॅन्सल होतात. आपल्याला वाटते की जास्त ऑर्डर्समुळे आयफोन आउट ऑफ स्टॉक झाला, परंतु नंतर तोच आयफोन जास्त प्राइस मध्ये पुन्हा अवेलेबल का झाला याचा विचार तुम्ही केला का? म्हणजे सेलसाठी थोडेच प्रोडक्ट होते. अशा प्रकारे हे प्लॅटफॉर्म्स कस्टमर्सची सायकोलॉजी मॅनिप्युलेट करतात. तुम्ही या सेलमध्ये आणखी एक गोष्ट नोटीस केली असेल. कधी कधी जे स्मार्टफोन्स अमेझॉनवर मिळतात ते फ्लिपकार्टवर मिळत नाहीत, कारण या कंपन्या मोबाईल कंपन्यांबरोबर करार करतात, जेणेकरून ऑनलाईन मार्केटमधील त्या ब्रँडचा दुसरा कोणीही सेलर राहत नाही. उदाहरणार्थ फ्लिपकार्टनी जर शाओमी बरोबर असा करार केला तर फक्त फ्लिपकार्टवरच शाओमीचा स्मार्टफोन मिळेल. त्यामुळे कमी डिस्काउंट दिला तरी लोकांना तो फोन घ्यावाच लागतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला क्रेडिट कार्ड डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI ची ऑफर मिळते. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्ड. आपल्याला जी वस्तू विकत घ्यायची आहे त्यासाठी हे क्रेडिट कार्ड वापरले तर एकूण किमतीवर 10% डिस्काउंट मिळतो. या ऑफरमुळे कस्टमरने हे क्रेडिट कार्ड घेण्याचे चान्सेस वाढतात. अशा प्रकारे हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बँकांशी देखील कनेक्टेड असतात. बँकांबरोबर कोलॅबरेट करून ते क्रेडिट कार्डचा म्युच्युअल सेल करतात. त्यामुळे कस्टमरला दिला जाणारा बराचसा डिस्काउंट ते या बँकांकडूनच वसूल करतात. बँकांना इथे क्रेडिट कार्ड साठी नवीन कस्टमर मिळतात. त्यामुळे ई कॉमर्स आणि बँका दोघांसाठीही विन विन सिच्युएशन असते. सामान्य दुकानदाराकडे जर 100 कस्टमर्स गेले तर त्यातील किती कस्टमर्सला तो प्रोडक्ट विकू शकेल? कदाचित 20 ते 30च कस्टमर्सला. फ्लिपकार्ट अमेझॉनकडे कस्टमरची सर्च हिस्ट्री असते. AI चा उपयोग करून ते कस्टमरला असे प्रोडक्ट दाखवतात जे त्यांनी ऑलरेडी सर्च केलेले असतात. यालाच पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन असं म्हणतात. यामुळे या प्लॅटफॉर्म्सचा सेल मोठ्या प्रमाणात वाढतो. इतकंच नाही तर हे प्लॅटफॉर्म्स प्रोडक्ट्सचे क्रॉस सेलिंग सुद्धा
सुद्धा मोठ्या प्रमाणात करतात. क्रॉस सेलिंगचं एक उदाहरण पाहू. तुम्ही जर आयफोन घेतला तर तुम्हाला आयफोनचं चार्जर, मोबाईल कव्हर वारंवार दिसतात. त्यामुळे तुमची सायकोलॉजी ट्रिगर होते आणि आज नाही तर उद्या तुम्ही ते प्रोडक्ट विकत घेता. तसेच तुम्ही एकदा का या प्लॅटफॉर्मवर जोडले गेला की तुम्ही त्यांचे खूप वर्ष कस्टमर बनता. तुम्हालाही अशा प्रकारचा क्रॉस सेलिंगचा अनुभव जर आला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचं बिझनेस मॉडेल कसं असतं हे समजून घेण्यासाठी आपण एक अॅनालॉजी घेऊ. आपण जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जातो तेव्हा तिथे आपल्याला मेन्यू कार्ड मिळते. हे मेन्यू कार्ड वाचून आपण वेटरला ऑर्डर देतो. वेटर ती ऑर्डर किचन पर्यंत पोहोचवतो. शेफ ती ऑर्डर तयार करतो. नंतर पुन्हा वेटरच ती ऑर्डर किचन मधून आपल्यापर्यंत पोहोचवतो. रेस्टॉरंट मध्ये आपल्याकडून बिल घेण्यासाठी देखील सेपरेट माणसे असतात. रेस्टॉरंट मधील मेन्यू कार्ड प्रमाणेच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म काम करतात. त्यांचे स्वतःचे कोणतेच प्रोडक्ट नसतात. हे प्लॅटफॉर्म्स लाखो सेलर्सला आपल्या बरोबर जोडतात. सेलरला त्याचा फायदा होतो कारण या प्लॅटफॉर्म्स वरून भरपूर प्रमाणात कस्टमर येतात. सेलर्स आपले प्रोडक्ट प्लॅटफॉर्मवर लिस्ट करतात. जेव्हा कस्टमर प्रोडक्टची ऑर्डर देतो तेव्हा प्लॅटफॉर्म या ऑर्डरची माहिती कस्टमरला देतो. एकीकडे सेलर आपली ऑर्डर पॅक करतो तर दुसरीकडे प्लॅटफॉर्मचे डिलिव्हरी पार्टनर ही ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचवतात. याशिवाय प्लॅटफॉर्मचे पेमेंट पार्टनर देखील असतात जे आपल्याकडून पेमेंट घेतात आणि त्याचे प्रोसेसिंग करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या शहरांमधील गोदामांमध्ये असलेले प्रोडक्ट्स हे प्लॅटफॉर्म आपल्यापर्यंत पोहोचवतात. आता या सगळ्यातून हे प्लॅटफॉर्म्स पैसे कसे कमवतात? आपण या प्लॅटफॉर्म्स वरून प्रोडक्ट ऑर्डर केले की प्लॅटफॉर्म त्या प्रोडक्ट्सच्या सेलर कडून 10 ते 20% कमिशन घेतात. इथे आपण फ्लिपकार्टचे उदाहरण घेऊया. जेव्हा आपण फ्लिपकार्ट वरून 15,000 रुपयांचे प्रोडक्ट ऑर्डर करतो तेव्हा त्या प्रोडक्टच्या सेलरला 12,000 रुपये मिळतात. फ्लिपकार्ट सेलर कडून 10 ते 20% कमिशन तर घेतोच, शिवाय पेमेंट गेटवेची 2% प्रोसेसिंग फी देखील सेलरलाच द्यावी लागते. त्यानंतर सरकारचे टॅक्सही आहेत तेही सेलरलाच द्यावे लागतात. कमिशन सोडून इतर ठिकाणी बरेच पैसे जातात. त्यामुळे आता फ्लिपकार्ट आणि अमेझॉन हे स्वतःचे डिलिव्हरी आणि पेमेंट प्लॅटफॉर्मही तयार करतात जेणेकरून त्यांचे प्रॉफिट मार्जिन आणखीन वाढेल. फॉर एक्झाम्पल ई कार्ट ही शिपिंग कंपनी आणि फोन पे हा पेमेंट प्लॅटफॉर्म दोन्ही फ्लिपकार्टच्या मालकीचे आहेत. त्यामुळे हे फ्लिपकार्ट आणि अमेझॉन हे प्लॅटफॉर्म्स मोठ्या प्रमाणात कमिशन मिळवतात. परंतु तुम्हाला माहितीये का एवढा मोठा बिझनेस असून देखील या कंपन्या लॉस मध्ये आहेत का ते आता आपण पाहूया. 2022 मध्ये अमेझॉनने भारतात 3,649 कोटी रुपयांचा लॉस केला तर फ्लिपकार्टने 4,362 कोटी रुपयांचा. या कंपन्यांच्या लॉस मागे दोन मुख्य कारण आहेत. पहिलं म्हणजे मार्केटिंग कॉस्ट, दुसरं म्हणजे हेवी डिस्काउंट. 2022 मध्ये फ्लिपकार्टने मार्केटिंगवर 1,945 कोटी तर अमेझॉनने 3,426 कोटी रुपये खर्च केले. कधी कधी तर डिस्काउंटचे पैसेही या कंपन्यांच्या खिशातूनच जातात. शिवाय जर डिफेक्टिव्ह प्रोडक्ट रिटर्न आले तर त्याचाही फटका कंपन्यांनाच बसतो. परंतु असं असतानाही या कंपन्यांचा बिझनेस सुरू कसा आहे याचं कारण म्हणजे कंपन्यांचं लॉंग टर्म विजन. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सध्या मोठ्या प्रमाणावर मार्केट कॅप्चर करतायत. भारतातील ई कॉमर्स मधील फ्लिपकार्टचा मार्केट शेअर 48% तर अमेझॉनचा मार्केट शेअर 26%. म्हणजेच या दोन कंपन्यांनी मिळून 3/4 मार्केट शेअर कॅप्चर केलाय. या वर्चस्वाचा फायदा घेऊन या कंपन्या कस्टमर्सची सायकोलॉजी मॅनिप्युलेट करतायत. लोक घर बसल्या मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करून वस्तू विकत घेत आहेत. अनेक लोक ऑनलाईन शॉपिंगला ऍडिक्ट झाले आहेत. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला देखील हेच पाहिजे. अजून 10 वर्षांनी या कंपन्या मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली डॉमिनंट झालेल्या असतील. या प्लॅटफॉर्म्स वरून प्रोडक्ट महाग जरी असले तरीही लोक त्यांच्याकडून विकत घेतील. तेव्हा या कंपन्या किती मोठ्या रेव्हेन्यू जनरेट करतील याचा आपण विचारही करू शकत नाही. आता या सगळ्यामध्ये तोटा कोणाचा? तुमचा आमचा नाही तर लोकल दुकानदारांचा, ज्यांच्याकडे लिमिटेड कस्टमर आहेत. लोकल दुकानदारांकडे लिमिटेड प्रोडक्ट्सही आहेत आणि तेही आसपासच्या लोकांनाच विकू शकतात. दिवाळीमध्ये बाजारपेठांमध्ये गर्दी व्हायला हवी, मात्र ती गर्दी आता ऑनलाईन सेलकडे आकर्षित होत आहे. लोकल दुकानदारांसाठी हे मोठं संकट आहे. आता तर भाजीपाल्यापासून तर फर्निचर पर्यंत सर्व वस्तू विकणारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आले. सोबतीला क्विक कॉमर्स कंपन्याही आल्या. त्यामुळे तुम्ही जर लोकल दुकानदार असाल तर या समस्येचे समाधान शोधण्याची तुम्हालाच गरज आहे. कसं? तर आपलं डिजिटल नॉलेज वाढवून. जे प्रोडक्ट्स ऑलरेडी लिस्टेड असतात ते कोणत्या ना कोणत्या लोकल सेलरनेच लिस्ट केलेले असतात. बरोबर ना? सेलर्स या प्लॅटफॉर्म वरून आपला व्यवसाय ग्लोबल लेवलवर नेतात. सामान्य दुकानदार देखील आपले प्रोडक्ट्स ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लिस्ट करू शकतात आणि आपला बिझनेस डिजिटल करू शकतात. परंतु हे जर तुम्हाला जमत नसेल तर अशा वेळी एकतर तुमची कस्टमर सर्व्हिस खूप चांगली पाहिजे
किंवा तुम्हाला कस्टमरला बांधून ठेवता आलं पाहिजे. तसं केलं नाही तर लवकरच तुम्हाला दुकान आवरायची वेळ येईल. बाकी तुम्ही समजदार आहातच. बाकी फ्लिपकार्ट आणि अमेझॉनमुळे लोकल दुकाने खरंच बंद पडतील का, यावर तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की मांडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. पैसा पाणी व्हॉट्सअप चॅनलवर नक्की सध्या काय सुरू आहे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की क्लिक करा. बाकी तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत असालच ही अपेक्षा. सध्यासाठी थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.